मंडळी, आपण रायगडावर अनेकदा जातो, परंतु तुम्हाला माहिती आहे का, रायगड हा स्वराज्याची राजधानी होण्याआधी आपल्या महाराजांनी एका किल्ल्याचा राजधानीसाठी विचार केला होता. प्रश्न पडला असेल ना? चला तर मंडळी, माझ्यासोबत पाहूया महाराजांनी राजधानीसाठी विचारात आणलेला किल्ला आहे तरी कोणता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 ते 58 मध्ये आदिलशाही मुलूक जिंकला. त्यावेळी हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा असे म्हटले जाते. या गडाचे नाव राजांनी भोरबगडवरून सुधागड असे नामकरण केले. याच सुधागडाला आपण भेट देण्यासाठी आज निघालो आहोत. नमस्कार मंडळी, मी गौरव जोशी, गौरूची ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आलोय किल्ले सुधागड एक्सप्लोअर करण्यासाठी. दर्या गावाच्या आपण पायथ्याशी आहोत, म्हणजे दर्या गावात आता आहोत. पार्किंग केली, पार्किंग इथं आहे समोरच. ही मराठी शाळा आहे इथं. इथून मराठी शाळेजवळून असा गावातून रस्ता आहे. हा, अंगणवाडी कुठं आहे? ही नवीन बांधताव काय? मग पाहिजे. ओके, कधी चालू आहे? हे आता चालू होईल 1-2 महिन्यामध्ये. बस बघा, आपल्याकडच्या अंगणवाड्या बंद झाल्या आणि इथं आता नवीन चालू आहे. हो, दर्यागाव. चला ट्रेकला स्टार्ट करू आपण. किती? 40. आमच्या गावाचा पटणे 40 लहान पोरांचा, सगळी इंग्लिश मिडियमला आहे. वाडीत 40 मुलं आहेत, इथं 80 आहेत. आता आमच्याकडची सगळी इंग्लिश मिडियमला. इथं भारी आहे उलट. मराठी शाळेमध्ये चांगलं शिक्षण असतं. आम्ही पण मराठी शिकलो. चला मंडळी, बघा इकडं अजूनपर्यंत इंग्लिश मिडियमचा वर्ग नाही तर किती भारी आहे. असा स्ट्रेट रस्ता येते. रस्त्यापासून इथून तुम्ही आलात ना, असा रस्ता येते. इथून नॉर्मल ट्रेक आहे आपली. गावातून आता जाईल, गावातून सिमेंटचा रस्ता आहे गेस लागेल. गावाच्या मधून आपल्याला गडाच्याकडे प्रस्थान करायचं आहे. चला लेट्स गो. ह्या रस्त्याने सरळ वर. मंडळी, घरून आपण 6:15च्या दरम्यान निघालो आहे. इथे यायला आपल्याला 10 वाजले. मध्ये आपण एक स्टॉप घेतला होता, पाली वल्लाळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. रस्ता पालीपर्यंत खूप आहे. पालीपासून पुढे आपण या गावात एंटर करतो दर्या गावापर्यंत येण्यासाठी. तिथून एकदम खराब रस्ता आहे. समोरचा जर तुम्हाला दिसत असेल, इथून आपल्याला सरसगडाचं दर्शन दिसतंय. वेट, झूम करतो. हा दिसत असेल तुम्हाला सरसगड. कॅमेऱ्यामध्ये इतका व्ह्यू येणार नाही, पण मला तो एकदम स्पष्ट दिसतोय. चला मंडळी, थोड्याशा पायदळीनंतर आपण अशा पठारावर येऊन पोचतो. राईट साईडला गडाच्या उजव्या बाजूला असा वॉच टॉवर आहे. इथं आल्यानंतर आपली आता असेंट चालू आहे. 60 to 40 डिग्री अशी वर. बघूया किती उशीर होते. मला आज जरा दमायला झाला आहे. बऱ्याच वेळानंतर ट्रेक करतो आहे. गरमी भरपूर आहे. आपले सूर्यदेव आज काय रागवलेत काय समजत नाही. समोरचा बलाढ्य असा किल्ले सुधागड. मंडळी, लोखंडी शिड्या चढल्यानंतर, या अशा 20-25 शिड्या चढल्यानंतर पायरी मार्ग दिसतोय. म्हणजे कातलकोरी पायऱ्या दिसत आहेत. त्या आता पुरातन काळातील आहेत की आत्ता कोरलेल्या आहेत काय सांगू शकत नाही, कारण का त्यांची झीज झालेली दिसते आपल्याला. आपण त्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला समोर जो दिसतोय त्याच्या लेफ्ट साईडचा डोंगर दिसतोय, तो आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. त्या वाडीतून आपण स्टार्ट केलं आहे. एवढे ट्रेक आपण केलेले आहे आत्तापर्यंत. पाऊस येईल तर बरं आहे. मंडळी, या गडाला भेट द्यायची झाल्यास मी खाजगी वाहने आणण्याचा सल्ला देईन, कारण
पाली मंदिरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड, त्याच गडाचा ह्या पायथ्याचा गाव म्हणजे दर्यागाव. या गावात येण्यासाठी कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन येत नाही. गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही सहजपणे या दर्या गावात पोहोचू शकता. मंडळी, ड्रोन शॉट झालेले आहेत आपले. पायऱ्यांचा विहंगम दृश्य आपल्याला आपल्या ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला आहे. बरीचशी मंडळी आपल्यासोबत आता जोडलेली आहे. बऱ्याच ट्रेक नंतर थोडा ब्रेक घेतला आहे. ह्या पायऱ्यांचा सिनरीचा सीन आपल्याला जुलै महिन्यामध्ये अजून चांगला मिळतो. ही पुण्यावरून सगळी मंडळी आहे. ही कल्याणवरून आहे मंडळी. हे 3 जण आहेत आणि हे तुम्ही किती जण आहात? 4 जण. चला हां ओके मंडळी, बऱ्याच उशिरानंतर कॅमेरा चालू केला आहे. बघा आता गडाची ही अशी बाजू आपल्याला पाहायला मिळते. हा पूर्ण वर आपल्याला असेंड करायचा आहे. हा बघा कातळ कसा आता पावसामुळे चिकट झालेला आहे. पाऊस पडला जरासा, म्हणजे क्वचित परत गेला एक झपाटा येऊन. पाहू शकता पायऱ्या चालू झालेल्या आहेत अशा. मंडळी, त्या पायऱ्या तशा चालू झाल्या होत्या. असा वळसा घालून आलोय. इथून परत वर तिथं आर्यन बसलाय. वर चित्त दरवाजा. पावसाळी भटकंती म्हटले की ट्रेक दरम्यान पावसाची हजेरी नक्कीच असते. परंतु आमचा अंदाज खूप चुकीचा ठरला होता. गडाभोवताली दाट जंगल असल्या कारणामुळे वाटांवरून चालताना उन्हाच्या तडाख्यात फार घाम निघत होता. बऱ्याच ट्रेक नंतर फायनली गडाच्या पठारावर येऊन पोहोचलोय. समोर दिसतोय का हा टोक? झूम करतो. सुधागड किल्ल्याचा टकमक टोक. मंडळी, गडाच्या मध्यभागी आलोय पठारावर. इथून तुम्हाला बराचसा परिसर दाखवतो मी आता. समोर जो दिसतोय तो किल्ले तैलबैला. त्याच्याच असा समोर आलो हा किल्ले घनगड. त्याच्या बाजूने मागची पूर्ण जी तुम्हाला दिसते ती ताम्हिणी घाट. आता इथून पुढे आपण आलोय गडावर. आता परफेक्ट मध्यभागी पोचलोय. जरा दोन शूट घेत होतो. आता इथून आपण आलोय कमल तलाव. मंडळी, मंदिरामध्ये आता प्रवेश करतो. मंडळी, मंदिरात दर्शन घेतलं. शंकराची पिंड आहे मस्त वेगळी, पाहिली असेल तुम्ही. आता आपण कमल तलावाचा व्ह्यू पाहूया. काय ती महाराजांची युक्ती असेल. प्रत्येक गडावर एक तलाव आहे आणि तलावामध्ये 12ही महिने पाणी आहे. बघा आता पाणी किती डीप आहे, किती आरामात ह्याच्यामध्ये जोही गडावर माणूस राहत असेल पाण्याची सोय त्याला आरामात होत असेल. पाहू शकता तुम्ही. आता आपण जाऊया सुधागडचा जो टकमक टोक आहे तिथे प्रस्थान करूया. मंडळी, बऱ्याच उशिरानंतर पावसाने हजेरी लावली. पाहू शकता. आता वाड्यामध्ये आम्ही बसतो, शांतता घेतो. सगळ्यांची एकच इच्छा होती, पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे. मी इच्छा अशी पूर्ण करतो आपला पाऊस. चला वाड्यामध्ये थांबूया. मंडळी, वाड्यात एंटर झालो आहे. बरं वाटते ना? बरं वाटतं. एवढे थकान आपली 2 मिनिटात गेली ना. हां, काय विषय नाही. आराम करू, मग पुढचा प्रवास करू. इथं तुम्ही जर स्टेला येत असाल ना तर वाड्यामध्ये जागा आहे. कसा व्ह्यू येतोय मला सांगा बघ. कसा व्ह्यू येतोय? GTF आहे ना. चला आता चाललोय आपण चोरदिंडी तटबंदीकडे. हे बघा, हे चोरदिंडी तटबंदी. चला. ओ माय गॉड गाईज, मंडळी रस्ता बघा तुम्ही. रस्ता
मंडळी, तुम्ही जर सुधागडला येत आहे आणि पाण्याची कमतरता भासते तर चोर दरवाजा आणि दिंडी दरवाजा कोणालाही विचारा, वाड्याच्या मागून रस्ता आहे. इथे तुम्हाला क्रिस्टल क्लिअर वॉटर पिण्यायोग्य मिळेल. वरून जो पाणी येतो आहे तो पूर्ण फिल्टरेशन होऊन येते. बघा तुम्ही मंडळी, यो व्ह्यू बघा, अथांग सह्याद्री. मंडळी, चोर दरवाजापासून वर आलो, परत पाणी पिण्यायोग्य बाटलीमध्ये भरलं आणि आता वर चाललो आहे. पायऱ्या बघू शकता तुम्ही. ह्या पायऱ्या जाता जाता टकमक टोकाकडे आणि एक मंदिर आहे इथं, मातेचं कोणतं तरी मंदिर आहे. आपण तिथे जाऊन ते एक्सप्लोअर करूया. मंडळी, इथं अज्ञात वीरांच्या समाध्या बांधल्या आहेत. पाहू शकता तुम्ही, बोर्ड पण लिहिलेलं आहे. ज्यांना वीर मरण आलं आहे, अज्ञात वीरांच्या समाध्या पाहू शकता तुम्ही. समाध्यांवर असे तुळस वगैरे आहेत. आता समोरच भोराई माता मंदिर आहे. आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ आणि मग पुढे प्रस्थान करूया. अशा वेळेला गावतावरून कधीच चालायचं नाही. ज्याला ग्रीप पाहिजे ना गवतो, ज्याला ग्रीप नाही ना तो सरळ खाली भेटेल. उडवते सगळा करू. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, फायनली टकमक टोकावर आलोय. टकमक टोकाची इथं विषय हार्ड आहे जरा, धडकी भरण्यासारखा विशेष आहे हा. वेल मंडळी, आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मंडळी ही व्हिडिओ लाईक करा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, टेक केअर, बाय बाय.